जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। चला मित्रांनो, आपण ही माहिती जाणून घेऊया। ती पतीसोबत घरामध्ये झोपलेली असताना नराधम रात्री घरात घुसून उचलून नदीवर नेलं आणि अत्याचारानंतर डांबलं गेलं। घटनेनं पुरं बीड हादरलं गेलं आहे। बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी परिसरात घडलेली ही घटना अत्यंत सून करणारी आणि संतापजनक आहे। एका विवाहित अल्पवयीन मुलीवर झालेला हा अत्याचार आणि त्यानंतर तिला सार्वजनिक ठिकाणी बांधून ठेवण्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे। बीड महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातून माणुसकीला काळिंबा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना ही समोर आली आहे। जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हिवरा पहाडी परिसरात एका 17 वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून तिला गावातील सार्वजनिक चाचोडीत दोरखड्याने बांधून ठेवण्यात आले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। ही घटना 10 मार्च 2026 रोजी मध्यरात्री घडली आहे। पीडित तरुणी ही विवाहित असून ती आपल्या पतीसोबत घरात झोपलेली होती। उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आणि घरात उकाडा असल्याने हवेसाठी त्यांनी दरवाजा हा उघडा ठेवला होता। या संधीचा फायदा घेत आरोपी वैभव पटेकर याने मध्यरात्रीच्या सुमारास घरात प्रवेश केला। घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना आरोपीने पीडितेचे तोंड घट्ट दाबले जेणेकरून ती ओरडू शकणार नाही। तिला जबरदस्तीने उचलून त्याने घराबाहेर नेले। पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीच्या ताकदीपुढे तिचा निभाव हा लागलाच नाही। आरोपीने तिला गावाजवळ असलेल्या एका निसर्ग नदीपात्रात नेले आणि तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला। नराधम वैभव पटेकर एवढ्यावरच थांबला नाही। अत्याचारानंतर पीडित तरुणी बेशुद्ध पडली होती। आरोपीने तिला त्याच अवस्थेत उचलून गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चावडीसमोर आणले। तिथे त्याने तिचे हात आणि पाय दोरीने व कापडाने घट्ट बांधून ठेवले आणि तो तिथून निघून गेला। सकाळी जेव्हा पीडितेला शुद्धी आली तेव्हा तिने स्वतःला बांधलेल्या अवस्थेत पावन मदतीसाठी हाळी मारली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला तिला कोणीही मदत करण्यासाठी पुढे आले नाही। काही वेळाने तिच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिची बंधनातून सुटका केली आणि तिला घरी घेऊन आले। या भीषण घटनेमुळे पीडित तरुणी
प्रचंड हादरलेली होती. आरोपीच्या दहशतीमुळे आणि समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी तिने 2 दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ कोणीतरी तयार केला होता आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ व्हायरल झाल्याचे समजताच आणि कुटुंबाच्या पाठिंब्यानंतर पीडितेने हिंमत दाखवली. तिने आपल्या आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी वैभव पटेकर यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलिसांनी आरोपी वैभव पटेकर याला अटक केली आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी ही समोर आल्या आहेत. पोलीस चौकीत असे समोर आले आहे की पीडित तरुणी ही केवळ 17 वर्षाचीच होते, म्हणजेच ती कायद्याने अल्पवयीन आहे. अल्पवयीन असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आले होते. या माहितीमुळे आता या प्रकरणात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार पीडितेच्या सासऱ्याच्या आणि माहेरच्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी पिंक पथकाची मदत घेतली जाणार आहे. गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिवरा पहाडी येथील या घटनेने प्रशासकीय घटनेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. भरवस्तीत एका मुलीला डांबून ठेवले जाते आणि कोणालाही त्याचा थांबपत्ता लागत नाही. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवणे काढणारी ही बाब आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून केली जात आहे. तसेच ज्या गावकऱ्यांनी मुलीला बांधलेल्या अवस्थेत पाहूनही मदत केली नाही, त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या कृत्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता आणि या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस आता सध्याला घेत आहेत. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिला आवश्यक ते समुपदेशन दिले जाणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ सगळा पाहिल्याबद्दल तुम्हाला माझ्याकडून मनापासून धन्यवाद.